आपल्या शिरपूर तालुक्यामधील भाटपुरा, सावेर आणि हा इकडचा सगळा परिसर या ठिकाणी दुपारी साधारणतः 3:30-4 वाजेच्या दरम्यान अतिवृष्टीसहित वादळी वारा आणि गारपीट इथं खूप प्रमाणात झालेली आहे. आणि आत्ताच ह्या आमच्या बंधूचा व्हिडिओ पण देखील आम्ही बघितला थोड्या वेळापूर्वी आणि आम्हाला कळलं, आम्ही लगेच इकडे धावत आलो. माननीय तहसीलदार देखील आता त्यांच्याशी संपर्क झाला होता, ते इथं पोहोचलेत. ह्या आधी देखील अतिवृष्टीमध्ये ह्या गावांचा समावेश नव्हता. ते नुकसान तर आहेच आहे, पण त्यातल्या त्यात आता गारपीट, अतिशय मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्यामुळे इथं केळी, पपई, तत्सम पिकांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आणि त्यासोबतच हे पूर्ण पीक नाहीसं झालेलं आहे, म्हणजे जमीनदोस्त झालेलं आहे. आणि आत्ताच तहसीलदारांशी आम्ही चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर तहसीलदारांनी सांगितलं की आम्ही पंचनामे करतोय. पण माझी त्यांना आवर्जून मागणी राहील की हे पंचनामे करत असताना ही पिकं पूर्ण जमीनदोस्त झालीत. याच्यामध्ये शेतकऱ्याचं, आमच्या बळीराजाचं पूर्णतः नुकसान झालेलं आहे. तोंडाशी आलेला जो घास होता त्यांचा, तो ह्या जो काही अतिवृष्टी झाल्यामुळे आणि गारपीट झाल्यामुळे त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय. म्हणून माननीय मुख्यमंत्री असतील, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, ह्या सर्वांशी आम्ही तसं निवेदनाद्वारे मागणी करणार आहोत. पण माननीय जिल्हाधिकारी महोदया आणि तहसीलदार यांना आवर्जून मागणी राहील की या सर्व शेतकऱ्यांचा तात्काळ उद्याच्या उद्या पंचनामा करून यांना लवकरात लवकर यांचा फॉलोअप घेऊन हा लवकर जो काही अहवाल आहे हा लवकर शासनाकडे पाठवून त्याच्यात कुठलीही दिरंगाई होता कामा नये. कारण की शेतकऱ्यांचं हे अपरिमित नुकसान आहे, कधीही न भरून निघणारं नुकसान आहे. म्हणून आमची मागणी आहे सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं की लवकरात लवकर पंचनामे करून या शेतकऱ्यांना जेवढी मदत मिळता येईल, जेवढी पुरेपूर मदत करता येईल तेवढी मदत आपण शासनाकडून मिळालीच पाहिजे. कारण की खूप खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आम्ही इथं बघतोय. गेल्या अर्ध्या 1 तासापासून फिरतोय. केळी आणि पपईचं तर नुकसान झालंच आहे, पण जी काय अजून इतर पिकं आहेत ती देखील जमीनदोस्त झालेली आपल्याला दिसत आहेत.